नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांच्यामार्फत विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत सध्या 2000+ जागांसाठी रिक्रुटमेंटची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे, ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। त्या व्यतिरिक्त सुद्धा जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, ज्यामध्ये एक नवीन ॲडिशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामध्ये 6180 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जागांसाठी मित्रांनो तुम्हाला पे स्केल, बेसिक पे काही पदांसाठी 29,200 राहील, तर मेजॉरिटी इतर पदांसाठी 19,900चा बेसिक पे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सॅलरी आणि इतर बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळणार आहेत। सध्या जी काही माहिती संपूर्ण अवेलेबल आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याबाबत डिटेलमध्ये व्हिडिओ आपण घेऊन येऊ। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यांनी काय म्हटलं आहे बघा, तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ टेक्निशियन्स ग्रेड 3 अँड फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल गिवन इन द टेबल बिलो। द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 28/7/2025 इज लास्ट डेट राहणार आहे ऑनलाईन अप्लाय करायची। ॲप्लिकेशन्स कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड थ्रू ओनली ऑनलाईन मोडद्वारेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। हे फार महत्त्वाचं आहे। सो या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही जी प्रोसेस आहे ती फॉलो करून यासाठी ऑनलाईन अप्लाय कराल। आता यासाठी बघा इम्पॉर्टंट डेट्स पहिला आपण बघूया। ऑनलाईन ॲप्लिकेशन 28 जून 2025 पासून मित्रांनो सुरुवात होत आहे, अजून सुरुवात झालेली नाही। क्लोजिंग डेट 28 जुलै 2025 राहणार आहे। जवळपास 1 महिन्याचा टाइम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये बघा मित्रांनो पदांची माहिती आपण घेऊया, कोणकोणती पदे आहेत, स्टँडर्डनुसार पे स्केल तुमचा काय आहे, त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पहिलं पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल मधलं लेवल 5 7 CPC तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये इनिशियल पे किंवा बेसिक पे 29,200 तुम्हाला पाहायला मिळत आहे। मेडिकल स्टँडर्ड्स B1 चे असणे आवश्यक आहे। एज लिमिट 1/7/2025 ला ओपन साठी 18 ते 33 वर्ष राहणार आहे। अप्रॉक्सिमेट वॅकन्सीज ऑल RRBच्या 180 टोटल तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया पाहायला मिळत आहेत। तर दुसरं महत्त्वाचं पद टेक्निशियन ग्रेड 3 याच्या टोटल मित्रांनो लेवल 7चा लेवल 2चा पे स्केल तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार, ज्यामध्ये बेसिक पे तुमचा 19,900 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये मेडिकल स्टँडर्डसाठी डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल। मात्र सध्या एज लिमिट ओपनसाठी 18 ते 30 वर्ष राहणार आहे, ज्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि 6,000 अप्रॉक्सिमेट वॅकन्सीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अशा टोटल 6,180 जागांसाठी ऑल ओव्हर इंडिया मेगा भरती अंतर्गत ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता क्वालिफिकेशन सध्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे, मात्र लास्ट जी रिक्रुटमेंट झालेली आहे त्यानुसार जर बघायचं झालं तर काही पदांसाठी जे पहिलं पद आहे त्यामध्ये जे आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलचं, त्यासाठी BSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा इन्स्ट्रुमेंट किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। दुसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ट्रेडिंगमध्ये तुमचा ITI मध्ये कोणताही ट्रेड यापैकी एक असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। भरपूर ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता। मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील। ITI धारकांसाठी एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। 10वी उत्तरनंतर कोणताही यापैकी एक फुल टाइम तुमचा ITI झालेला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता डिटेलमध्ये जसे नोटिफिकेशन अवेलेबल होईल तशी तुम्हाला मी त्याबाबतची डिटेलमध्ये माहिती देईन, मात्र सध्या ही माहिती तुम्ही कन्सिडर करू शकता। डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही त्याबाबत कन्फर्मेशन घेऊ शकाल, जे ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला RRBच्या पाहता येईल। आता यासाठी बघा, दिस नोटीस इज प्युअरली इंडिकेटिव्ह, अर्थात इंडिकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही रिलीज केलेली नोटिफिकेशन आहे। फर्दर डिटेल्स आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला 28/6/2025 ला रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवर पाहता येतील असं त्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही अप्लाय करणार असाल किंवा महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण हवा असेल तर RRB मुंबईच्या अंडर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता, जेणेकरून तुमचं रिक्रुटमेंट प्रोसेस महाराष्ट्रामध्ये जवळपास पार पडेल आणि महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा मिळू शकतो। सो नक्कीच मित्रांनो, जी काय माहिती अवेलेबल होती ती मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही याबाबतची अधिक माहिती 28/6/2025 दरम्यान घेऊ शकता आणि जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर लवकरात लवकर अर्ज करू शकता। फार चांगली संधी आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे बोर्डमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।